सायन पनवेल महामार्गावरती वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती मोठ्या प्रमाणावरती ही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवस सुट्टी असल्यामुळे अनेक पर्यटक हे फिरण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळे सायन पनवेल महामार्गावरती ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते। वाहनांच्या लांबच लांब रांगा या सायन पनवेल महामार्गावरती पाहायला मिळतात। हे दृश्य आपण पाहतोय, सायन पनवेल महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा या पाहायला मिळतात। 2 दिवसांची सुट्टी असल्यामुळे, वीकेंड असल्यामुळे अनेक पर्यटक हे फिरण्यासाठी बाहेर पडतात आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे। शिल्पा, सायन पनवेल महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे। वीकेंडमुळे पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडतात आणि त्यामुळेच ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते। प्रथमेश, आपण जर पाहिलं तर 2 दिवसाची सुट्टी आलेली आहे, त्यात वीकेंड देखील आहे आणि त्याचमुळे अनेक नागरिक जे पर्यटक आहेत ते घराबाहेर फिरण्यासाठी पडत आहेत। त्यात पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्यामध्ये अनेक जण पावसाळी वातावरण किंवा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडत असतात। त्यात वीकेंड आणि 2 दिवसाची सुट्टी असल्यामुळे अनेकांनी घराबाहेर पडणं, फिरायला जाणं पसंत केलेलं आहे आणि त्याचमुळे सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रचंड प्रमाणात ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर वाहतूक पोलीस जे आहेत ते ही वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र 2 दिवसाची सुट्टी, वीकेंड आणि त्यात पावसाळी वातावरण असल्यामुळे अनेक पर्यटक, नागरिक हे घराबाहेर पडत लोणावळा असेल किंवा कर्जत असेल अशा विविध ठिकाणी फिरण्यासाठी जात आहे आणि त्यामुळे आपल्याला आज सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे। प्रथमेश, अगदी धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।